बॅटर्स आहेत प्रतीक देशपांडे आणि त्यांची साथ देण्यासाठी बॉबी ठाकूर. गोलंदाजी मार्कवरती प्रसाद सुर्वे. धन्यवाद. दिगंबर, उपेंद्र, शशी तिन्ही खेळाडू कॉम्बॉक्स जवळ यायचे. दिगंबर, शशी आणि उपेंद्र तिन्ही खेळाडू कॉम्बॉक्स जवळ त्वरित यायचे. RCC लायन्स संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि योग्य तो निर्णय, कारण अंधाराचं देखील सावट इथे बघायला मिळत आहे. अगदी वेळेचा विचार केला तर 5:35 अवधी इथे झाली आहे. नवीन फलंदाज मैदानात दाखल झाले तर पहिलेच आघाडीचे फलंदाज स्ट्राईक एंडला असेल प्रतीक, नॉन स्ट्राईक एंडला असेल बॉबी ठाकूर. आणि बघा साळुंके काका यांच्याकडून पारितोषिक आलंय. पहिल्या चेंडूवरती षटकार मारला तर 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. अगदी पहिल्या चेंडूसाठी साळुंके काका यांच्याकडून. फर्स्ट बॉल, पहिला चेंडू आलाय षटकार. एकच जल्लोष बघायला मिळतोय आपल्याला. वाह, पारितोषिक लावायचं तर ते असं लावायचं. अगदी एका चेंडूसाठी पहिला चेंडू भिरकावून द्या, 1000 रुपये खिशात घेऊन जा. वाह. आणि प्रतीक यांची कामगिरी देखील बघा, किती उल्लेखनीय कामगिरी आहे. पहिला चेंडू चुकीचा हाताळला प्रसादनी. अगदी पुढा चेंडू होता, स्लॉटचा चेंडू डिस्पॅच केला प्लॉटच्या बाहेर. 6 धावा पहिल्या चेंडूवरती. 1000 रुपयाचं पारितोषिक प्रतीक देशपांडेला. नेक्स्ट बॉल, पुढील चेंडू आहे, अगदी वेल लेफ्ट केलाय. पंचांकडे दाद मागितली आहे, पंचांनी दाद फेटाळून लावली आहे. वाह, कमबॅक करावा तर हा असा करावा. प्रसाद सुर्वेनी करून दाखवलं पुढच्या चेंडूवरती. आणि अभि यांनी देखील उल्लेख केला सकाळपासूनच, एक तेरी तो एक मेरी, कारण इथून हे दोन्हीही संघ सुदृढ आहेत. यांची फलंदाजी, गोलंदाजी, बॅटिंग, बॉलिंग, क्षेत्ररक्षण हे अव्वल दर्जाचं आहे. यावेळी देखील विकेटचा प्रयत्न केला, चेंडू हवेमध्ये असणार आहे. कमबॅक गोलंदाजाचा झालाय. प्रसादनी कमबॅक केलाय, जल्लोष करून दाखवलाय याच मैदानावरती. पुढच्या चेंडूवरती कमबॅक केलाय. वाह, काय कॉन्टॅक्ट आहे, काय बॅटल आहे. आणि प्रसादसाठी देखील एक कॅश प्राइज असेल. लगातार जर हॅट्रिक संपन्न केलं, 3 चेंडूमध्ये 3 फलंदाज जर बाद केले तर काकांकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज लागलाय. आणि विनंती असेल साळुंके काका, आपण कुठे असेल तर त्वरित कॉम्बॉक्स जवळ यायचंय. उर्फ रांचो साळुंके काका कुठे असेल त्वरित आपण कॉम्बॉक्स जवळ यायचंय. थँक्यू, धन्यवाद. प्रसाद सुर्वे याच्यासाठी पुन्हा एकदा पारितोषिक, अजून एक पारितोषिक येते पंकज चौधरी यांच्याकडून. हॅट्रिक संपादन केली तर 1000 रुपयाचा पारितोषिक आहे. या चेंडूवरती नक्कीच एक विकेट मिळाल्या, 2 चेंडूंवरती 2 विकेट मिळवा, 1000 रुपयाचा पारितोषिक. आणि काका आपल्याकडून देखील 500 रुपये म्हणजे 1500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. विकेट मिळाली. यावेळी विकेटचा प्रयत्न केलाय, चेंडू हवेमध्ये असणार आहे. जेल होतोय का कंप्लीट? खन्ना येतोय चेंडूच्या खाली आणि कॅच केली आहे. ड्रॉप, कॅच ड्रॉप होते. संधी मिळते बॅटरला. 2 धावा इथे करतायत वसूल. या 2 धावांच्या साह्याने धावफलक पुढे. धावफलकावरती 8, चेंडू झाले 4, एक गडी झालाय बाद. जर विचार केला तर पहिल्या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्या झाला धावफलकावर 1 गडी बाद, 8 धावा. आणि स्ट्राईक एंडला नवीन फलंदाज अमय आलाय स्ट्राईकला. बॉबीसाठी पारितोषिक आलाय. 2 चेंडू 2 षटकारासाठी 2000, 3 षटकारांसाठी 3000 प्रथमेश चौधरी यांच्याकडून. नेक्स्ट बॉल, पुढील चेंडू, बिगीचा प्रयत्न केलाय, भिरकवलाय चेंडूला. धावा मिळणार आहेत किती? मिळतोय चौकार, येतोय चौकार. चेंडू गेलाय दन 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 करत सीमारेषा पार. आल्या 4 धावा. अमय देखील बॅटिंग करतोय, अप्रतिम बॅटिंग करतोय. काय फलंदाजी होते. येस डीजे. गोलंदाज देखील चांगली गोलंदाजी करतोय. बॅटल देखील आक्रमक होतोय. टू डाल डाल में पात पात. अगदी एका चेंडूवर षटकार नंतर गोलंदाजाचा कमबॅक नंतर पुन्हा एकदा बॅटरच्या बॅटमधून चौकार. 5 चेंडू 12 धावा धाव फलकावर. शेवटचा चेंडू. यावेळी गतीमध्ये परिवर्तन केलं. अगदी एक फसवा चेंडू फेकण्याचा प्रयत्न केला. खन्ना असणार आहेत. अगदी गोलंदाजाच्या डोक्यावरती, गोलंदाजाच्या मागे हा चेंडू. क्षेत्ररक्षण चांगलं केलंय पण 2 धावा रोखू शकणार नाहीयेत.
धावा धाव फलकावरती 14. एक गडी झालाय बाद. एक षटकाचा खेळ संपलाय. आता षटक कोण फेकणार आहे? 40+ खेळाडूंनी षटक फेकणं अनिवार्य आहे, गरजेचं आहे. गोलंदाजी मार्क वरती येतात अजय जाधव आणि अजय जाधव यांच्यासाठी देखील पारितोषिक आले. जर हॅट्रिक संपादन केली तर काका यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक. पण स्ट्रायकिंग एंडला कोण येतोय? स्ट्रायकिंग एंडला येतोय बॉबी ठाकूर. बॉबीसाठी देखील पारितोषिक असणार आहे. पारितोषिक काय? 2 चेंडूंवरती 2 षटकार मारले तर 2000 रुपयाचं पारितोषिक. 3 चेंडूंवरती 3 षटकार मारले तर 3000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. कोणाकडून? प्रथमेश चौधरी यांच्याकडून, ज्यांनी नुकताच मागच्याच आठवड्यामध्ये खूप चांगलं आयोजन केलं. प्रथमेश असतील, पंकज असतील, चा देखील उल्लेख करावा तेवढा कमी आहे, कौतुक करावा तेवढं कमी आहे. RPL सारखी खूप मोठी स्पर्धा त्यांनी घडवून आणली. एक स्वप्न बघितलं, ते साकार केलं. आता हे स्वप्न बघितलंय RCCच्या या सर्वच खेळाडूंनी, या कमिटीनी, ते देखील साकार होत आहे. गोलंदाजी मार्कवरती अजय जाधव असणार आहेत शेवटचे 6 चेंडू घेऊन. स्ट्रायकिंग एंडला आहे बॉबी ठाकूर. पारितोषिका लागलेत. फर्स्ट बॉल, पहिला चेंडू फेस करत असताना पहिल्या चेंडूवरती स्विच हिटचा वापर केलाय. खेळाडू असणार आहे तिथे दिनेश आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. एका धावेवरती इथे सीमित करून ठेवलंय. आणि बघा, हे दोन्ही खेळाडू बॉबी ठाकूर आणि अजय जाधव यांचा उल्लेख करायचा झाला तर I11 संघामध्ये एकत्र खेळत आहेत. आज इथे प्रतिस्पर्धी म्हणून एकमेकांसमोर लढत करतायत. त्याच्या मागचं कारण आहे RCC प्रीमियर लीगचं हे दुसरं पर्व, त्याची ही फायनल. ना भूतो ना भविष्यती. ही फायनलची मॅच पुन्हा येणार नाहीये. दुसऱ्या पर्वाची मेगा फायनलची मॅच बॉबीसाठी पुन्हा एकदा पारितोषिक रिव्हर्स करण्यात येत आहे. जर रिव्हर्स सेट केला, स्विच हिट केला, चौकार जरी आला, जर चेंडू फक्त सीमेच्या पलीकडे गेला, मग तो चौकार असेल किंवा षटकार असेल तरी देखील 1000 रुपयाचं पारितोषिक प्रथमेश चौधरी यांच्याकडून. नेक्स्ट बॉल, पुढील चेंडू अमय असणार आहे. अमयची बॅट आग उगळते का तर नाहीये, कारण अमयची बॅट शांत केली आहे. स्कोअर लेग वरती रोहितनी पकडलाय झेल. अजय जाधव यांच्या खात्यामध्ये आली आहे विकेट. धावा किती आहेत धाव फलकावरती? 15 धावा धाव फलकावरती आहेत. वा, एक तेरी एक मेरी, तू डाल डाल में 5-5. पहिला चेंडू तुझ्या नावावरती. गोलंदाज पुन्हा एकदा कमबॅक करतोय. वा, झेल घेतलाय रोहितनी, खूप चांगला झेल घेतलाय. नेक्स्ट बॅटर सागर यांची एंट्री होते मैदानात. सागरचा देखील उल्लेख करायचा तर सागर म्हणजेच एक अष्टपैलू खेळाडू. सकाळपासूनच ज्या खेळाडूंनी आपल्याला इम्प्रेस केलाय, ज्या खेळाडूंनी ची मोठा वाटा आहे RCC लायन्स संघामध्ये, त्यांना या सेमीफायनल नाही तर या मेगा फायनलमध्ये नेण्याचा तोच सागर म्हणून एक खेळाडू आहे. प्रतीकचा देखील उल्लेख करावा लागेल. बॉबीचा देखील तेवढाच मोठा वाटा सागरचा देखील राहिला. अजय जाधव यावेळी दिशेपासून बरकटलेत. वाईड बॉल आलाय. वाईड बॉल येणं महत्वाचं नाहीये, तर तो एक्स्ट्रा धाव खात्यामध्ये ऍड झाली आहे. 16 धावा धाव फलकावरती. बघा, अंधाराचं देखील थोडंसं सावट आहे. दुसऱ्या इनिंग मध्ये चेस आपल्याला ह्याच धावा करायच्यात. 16 आतापर्यंत झालाय. 4 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहेत. किती धावा बनतील, काय असेल ती फायनलचं फायटिंग टोटल. विकेटचा प्रयत्न केला सागरने. अगदी पहिल्या चेंडूवरती गॅप मध्ये चेंडूला ढकलून दिलाय आणि दिनेशांच्या बघाच्या बाहेर चेंडू निघून चाललाय. दन 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 करत सीमारेषा पार. येतोय चौकार सागरच्या बॅटमधून. माहित आहे समोरील संघामध्ये देखील बॅटिंग तेवढी सुदृढ आहे. संयमी खेळ, आक्रमकता, या दोन्ही गोष्टी या समोरील संघामध्ये देखील आहे. उल्लेख करायचा झाला तर नक्कीच अजय जाधव असतील, त्यांचे सलामवीर. त्यानंतर आजच्या दिवसात प्रथमचा उल्लेख करणं तेवढंच गरजेचं आहे. प्रथम असेल, रोहित असेल, या यंगस्टर्सनी या टीमला नक्कीच इथपर्यंत आणलंय. मोठा वाटा ह्या यंगस्टर्सचा देखील असणार आहे. पुढील चेंडू, नेक्स्ट बॉल. बिगेचा प्रयत्न केला, डान्सिंग डाऊन द ट्रॅक. गोलंदाजांनी कमबॅक केलाय. म्हटलं होतं टू डाल डाल में 5-5, एक तेरी एक मेरी. गोलंदाज पुन्हा एकदा कमबॅक करून देतोय. का हे दोन्ही संघ लढतायत, फाईट करतायत या मेगा फायनल मध्ये. त्यांच्यामध्ये ती कुवत, ती शैली, ते स्किल्स, ते टेम्परामेंट, ते टॅलेंट आहे, म्हणून ते या फायनल मध्ये खेळत आहेत. 4 चेंडूचा खेळ झालाय. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 20 धावा धाव फलकावर. 2 गडी बाद. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन. बॅकफुटला गेलेत. अप्रतिम फटका, दर्शनीय, प्रेक्षणीय, उल्लेखनीय, डोळ्यांचा पारणं फेडणारा हा फटका येतोय सागरच्या बॅटमधून. 24 धावा धाव फलकावरती. यस डीजे.
शेवटचा चेंडू, पहिला धन्यवाद, इनिंगचा शेवटचा मनीष. चेंडू. एक सन्मान केला जातोय राजेंद्र गुळे घुळे यांचा सन्मान करतील काका. ओव्हर टू मनीष. शेवटच्या चेंडूवरती देखील धावा आल्यात 2, म्हणजे 26 धावा झाल्यात धावफलकावरती. 12 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी बनवायच्या 27 धावा. 27 धावा जिंकण्यासाठी बनवायच्या 12 चेंडूंमध्ये RCC सुपर किंग्स या संघाला. आणि कुवत त्यांच्यामध्ये देखील आहे, ती क्षमता त्यांच्यामध्ये देखील आहे, आक्रमकता आहे आणि संयमता देखील त्या टीम मध्ये आहे. आणि आपल्या मुख्य व्यासपीठावरती आपण एक विशेष सन्मान करणार आहोत विकासजी म्हात्रे साहेबांचा. आणि सुगंध जोशी साहेब, मी आपल्याला विनंती करतो, आपल्या हस्ते आपण विकासजी म्हात्रे साहेबांचा शुभ सन्मान करायचा आहे. बघा, विकासजी म्हात्रे साहेब म्हणजेच आमच्या या स्पर्धेचे, आमच्या सर्वच खेळाडूंचे आणि संपूर्ण डोंबिवलीच्या क्रिकेटचे एक आधारस्तंभ आहेत असं म्हणायला हरकत नाही आहे. कुठलीही स्पर्धा असू देत त्यामध्ये आपला वाटा हा मोलाचा असतो. साहेब, आपली पर्वणी आम्हाला आहे, आपण दरवर्षी प्रत्येक स्पर्धेमध्ये आम्हाला अशी साथ देत राहा अशी मी मनपूर्वक आपल्याला विनंती करतो. थँक्यू सो मच. शुभ सन्मान होतो. एकदा जोरदार टाळ्यांनी आपण विकासजी म्हात्रे साहेब यांचं देखील स्वागत करायचं आहे. मायेची शाल, पुष्पगुच्छ आणि आपल्या स्पर्धेतील मोमेंटो देऊन त्यांना सन्मानित करायचं आहे. धन्यवाद साहेब, थँक्यू सो मच. आपल्या मूल्यवान वेळामध्ये वेळ काढला, आमच्या स्पर्धेला ही भेट दिली आणि आमच्या आयोजनावरती असंच प्रेम बरसू द्या ही देखील प्रार्थना करतो. हॅलो. आजच्या दिवसातील मेगा फायनलचा सामना असेल तोच म्हणजे RCC सुपर किंग विपक्ष RCC लायन्स. विचार केला तर RCC लायन्स संघाने आव्हान ठेवलं तेच म्हणजे 27 धावांचं एक मोठं आव्हान. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी पहिल्या षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर प्रतीक स्ट्राईक एंडला असेल फलंदाज अजय जाधव. बघा अभि, ही लढत अस्मितेची आहे, ही लढत अस्मितेची आहे, ही लढत बेस्ट वर्सेस बेस्टची आहे. प्रतीक देशपांडे विपक्ष अजय जाधव या दोन्ही खेळाडूंनी सकाळपासून इम्प्रेस केलं. बघा, प्रेक्षकांसाठी जर बाहेर झेल टिपला तर 500 रुपयाचं पारितोषिक, पण झेल हा पहिल्या अटेम्प्ट मध्ये असला पाहिजे आणि एकाच व्यक्तीकडून असला पाहिजे. यावेळी पहिला चेंडूवरती प्रहार केलाय आणि प्रेक्षकांनी देखील कॅच इथे केली आहे ड्रॉप. पहिल्या चेंडूवरती चेंडूला केलाय डिस्पॅच. स्क्वेअर लेग रिजनला टार्गेट करत असताना का मी देखील या संघाचा सर्वात उत्कृष्ट खेळाडू आहे. आयकॉन विपक्ष आयकॉन, बेस्ट विपक्ष बेस्ट, ही लढत, ही रायव्हलरी, हा बॅटल बघायला मजा येणार आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार अजय जाधव यांनी देखील मारलाय. वा, काय मॅच आहे. 27चं लक्ष, पहिल्या चेंडूवर षटकार आलाय, त्यावेळी पुन्हा एकदा क्रॉस बॅटर स्ट्रोक, ताकद प्रचंड, ताकदीचा वापर देखील केलाय आणि फेकी देखील तेवढीच चांगली होते. बघा, एक गोलंदाज गोलंदाजी करतोय, आपल्या जीवाच्या उत्कंठाने चेंडू फेकतोय, संपूर्ण असलं जे आहे आपल्याकडे ती ताकद झोकून देतोय आणि तरी सुद्धा असं क्षेत्ररक्षण केलं. बॅटिंग लाईनअप मध्ये प्रमोशन, बॅटिंग लाईनअप मध्ये नक्कीच प्रमोशन केलंय. प्रथमला पुन्हा एकदा ओपनिंगला आणलाय, सलामीला आलाय अजय जाधव यांच्यासोबत, कारण प्रथमनी कामगिरी देखील तशीच केली आहे. यावेळी बिगिट केलाय, चेंडू कुठे जाणार आहे. बॉबी ठाकूर येतोय, चेंडूच्या खाली कॅच करतोय कंप्लीट आणि या खेळामध्ये बाजी नक्कीच मारली आहे प्रतीक देशपांडे यांनी. येस डीजे.
पुन्हा एकदा नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय, तोच म्हणजे नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय रोहित. रोहितचा विचार केला तर रोहित देखील एक चांगला फलंदाज आहे. आता मात्र ती कामगिरी त्याला करावी दाखवावी लागेल, कारण की हा मेगा फायनलचा सामना आहे. विचार केला तर पहिल्या चेंडूमध्ये षटकाराने स्वागत केलं होतं अजयने, पण आता मात्र कमबॅक केले, तेच म्हणजे प्रतीक देखील. आणि अजय जाधव यांच्यासाठी पारितोषिक आलंय विकासजी म्हात्रे साहेब यांच्याकडून. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा पारितोषिक असणार आहे. वा, धन्यवाद. यावेळी पहिला चेंडू फेस करत असताना बॅकफुटला गेलेत निलेश आले, चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. टीमचे ओनर आहेत, कॅप्टन आहेत, ते देखील लढतायत. प्रत्येक चेंडूवरती जीव ओतलाय. आणि त्याच्या मागचं कारण काय, आरसीसी प्रीमियर लीगची ही फायनलची मॅच आहे. या फायनलच्या मॅचचे फक्त 8 चेंडू इथून शिल्लक आहेत. त्या 8 चेंडूंवरती बनवायचे आहेत किती? 8 चेंडू 19 धावा. बिगेट केलाय, चेंडूला पाठवून दिलाय सीमेच्या पलीकडे. नाही, रिले कॅच गृहीत धरली जाणार नाहीये. प्रेक्षक पर्वणी आपल्याला आहे, 500 रुपये नक्की मिळतील, पण रिले कॅच नाही. अगदी एकाच खेळाडूने अटेम्प्ट केली तर. आणि बाहेर झेल पकडला तर राजा जाधव यांच्याकडून देखील 100 रुपयाचं पारितोषिक. म्हणजे बाहेर कॅच पकडा, 600 रुपये घरी घेऊन जा. वा, काय मॅच रंगते. दुसरा षटकार आलाय, बॅक टू बॅक, बॅक टू बॅक. वाह 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 वाह, अजय जाधव नावाचं वादळ आलाय, बरसतोय चेंडूवरती, बरसतोय गोलंदाजावरती, बरसतोय. 2 चेंडूंवरती 2 षटकार मारल्यात, म्हणजेच 1000 रुपयाचं पारितोषिक मिळवलंय. धावा झाल्या धाव फलकावर 20 धावा. 20 धावा झाल्या. येस, खेळाडूंना पारितोषिक नाहीये. आरसीसी प्रीमियर लीग जे खेळाडू खेळले त्यांना पारितोषिक नाहीये. बघा, आपल्याला वाटलं होतं 27 धावा अंधाराचं सावट, 27 धावा होतील की नाही होणार आहेत, पण 27 धावा होणार की नाही होणार हे अजूनही बाकी आहे. एका षटकाच्या समाप्तीनंतर 20 धावा धाव फलकावरती. आणि समीकरण काय, 6 चेंडू 7 धावांची आवश्यकता आहे, पण स्ट्राईक रोटेट झाली आहे. अजय जाधव यांना 1000 रुपयाचं पारितोषिक मिळालंय, जे पारितोषिक नक्कीच विकासजी म्हात्रे साहेब यांच्याकडून असणार आहे. प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक होतं. बॅक टू बॅक, बॅक टू बॅक 2 चेंडूंवर 2 षटकार मारलेत. सामना इथून पूर्णपणे खुला केलाय. कोण ठरतोय चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन सीझन 2 चा आरसीसी प्रीमियर लीग. 6 चेंडू 7 धावा. बिगीचा प्रयत्न केलाय, मिस्टामिक शोक असणार आहे, झेल घेणं गरजेचं आहे आणि झेल झालाय. कमबॅक आहे का, हीच ती कमबॅकची चाहूल आहे का? आरसीसी लायन संघ मॅच सोडायला राजी होत नाहीये. त्यांना देखील माहित आहे फायनलची मॅच आहे, शेवटच्या चेंडूपर्यंत लढणं गरजेचं आहे. कारण इथून जेव्हा आपण घरी जाऊ, दुसरी किंवा पहिली ट्रॉफी नेऊ, तेव्हा आपल्याला हेच बघायला विचारण्यात येईल की तुम्ही लढलात कसा. तुम्ही हरलात तरी चालेल, पण लढा, आणि लढून हरणाऱ्यालाच तो मान आणि तो सन्मान मिळतो. येस, लढलेत. या चेंडूवरती विकेट मिळाली आहे. मॅच बॅलन्स आहे. 5 चेंडू 7 धावांची अजूनही आवश्यकता आहे. वॉट अ मॅच. आणि ही मॅच बघून प्रेक्षक देखील खुश झाले असतील, नक्कीच खुश झाले असतील. 5 चेंडू 7 धावा. अजून एक विकेट मिळाली तर 1000 रुपयाचं पारितोषिक संकेत महाजन यांच्याकडून. पारितोषिका लागतात, पण संकेत पारितोषिकापेक्षा महत्वाचं काय आहे तर ही ट्रॉफी आहे, ही स्पर्धा आहे. सीझन 2 चं पारितोषिक कुठल्या संघाने मिळवल, प्रत्येक नाक्यावरती ही चर्चा होणार आहे. कुठला संघ चॅम्पियन ठरलाय. 5 चेंडू 7 धावा. पुढील चेंडू कट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. स्ट्राईक रोटेट झाली आहे का, तर स्ट्राईक रोटेट झाली आहे. 1 धाव नक्कीच मिळाली आहे. तर एका धावेच्या साह्याने धाव फलक पुढे. धाव फलकावरती आहेत किती, तर 21 धावा. जिंकण्यासाठी बनवायच्यात किती, 4 चेंडू 6 धावा. आणि अजय जाधव यांची विकेट घेतली तर 500 रुपयाचं पारितोषिक संकेत यांच्याकडून असणार आहे. मिस्टामिक स्ट्रोक आहे. 1 धाव तर नक्कीच मिळू शकते का, फंबल झालाय. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न चालवलाय. 2 धावा तर सॅक्रिफाईस कराव्या लागणार आहेत. स्वतःची विकेट सॅक्रिफाईस करावी लागणार आहे. सॅक्रिफाईस करण्यामागचं कारण काय, तर अजय जाधव यांना पुन्हा एकदा स्ट्राईक वरती आणणं आहे. स्ट्राईक मिळाली आहे. समीकरण काय, 3 चेंडू 5 धावेंवरती. कोणाला वाटलं होतं 27 धावा चेस करत असताना मॅच कुठे येईल,
3 चेंडू 5 धावेंवरती मॅच आली आहे. कुछ कर गुजरने की चाह हो तो मर मिटने का जज्बा होना जरूरी है, जुनून होना जरूरी है. तो जुनून तो जज्बा आरसीसी रॉयल्स कडे आणि तोच जुनून तोच जज्बा आरसीसी सुपर किंग संघाकडे देखील आहे. 3 चेंडू 5 धावा. व्हॉट अ मॅच. जे प्रेक्षक बघत असतील आपल्या सर, जी प्रेक्षकांना मॅच अपेक्षित होती तशीच मॅच आपल्याला बघायला मिळते. नक्कीच प्रेक्षकांना अपेक्षित होती, आपल्या सर्वांनाच अपेक्षित होती. तीच मॅच आपल्या समोर आली आहे. 3 चेंडू 5 धावा. अजय जाधव स्ट्रायकिंगला, सागर आहेत गोलंदाजी मार्कवरती. व्हॉट अ मॅच. खूप चांगली मॅच. बसलेले प्रेक्षक जागेवरती उभे राहिले असतील, उभे राहिलेले प्रेक्षक आपल्या टाचेवरती आले असतील या तीळ मात्र शंका नाही आहे. 3 चेंडू 5 धावा. व्हॉट अ मॅच. 3 चेंडू 5 धावा. एकदा जोरदार टाळ्यांनी या चेंडूचं स्वागत करायचं आहे. 3 बॉल्स 5 रन्स. सागर गोलंदाजी मार्कवर, अजय जाधव बॅटिंग करतात पॉपिंग क्रिजच्या आतमध्ये. यावेळी बिग केला आहे. मिस टायमिंग स्ट्रोक असणार आहे. चेंडूच्या खाली कैलास येतोय आणि कॅच ड्रॉप झाली आहे. झेल इथे सुटलाय. कॅचेस विन यू द मॅचेस. हा झेल सोडलाय की आरसीसी प्रीमियर लीगच्या दुसऱ्या पर्वाच्या चॅम्पियनशिपची ट्रॉफी आपल्या हातातून निसटली आहे. सागर नाराज आहे. नाराज असण्यामागचं कारण देखील आहे, अजय जाधव सारख्या मोठ्या बॅटरला शांत ठेवण्यामध्ये यश मिळत आहे. तरी देखील मॅच संपलेली नाही आहे, कारण दोन्हीही संघ जिंकलेले नाही आहेत. चॅम्पियन अजून मिळालेला नाही आहे. 2 चेंडू जिंकण्यासाठी आवश्यकता किती आहे? 3 धावेंची. 2 चेंडू 3 धावेंची आवश्यकता अजूनही आहे. प्रेक्षकांना देखील पर्वणी देणारा हा सामना आपल्या भेटी झालाय. आरसीसी प्रीमियर लीग या आयोजनाला साजेसा असा फायनलचा सामना. 2 चेंडू 3 धावेंची आवश्यकता. सागर विपक्ष. अजय जाधव फटका सजवलाय. अमय असणार आहे. कॅच ड्रॉप. अजून एक कॅच ड्रॉप केली आहे. ओ हो. लक किस्मत भी बहादुर का ही साथ देती है. बहादुर सारखे लढलेत, साथ दिली आहे. वा 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 वा. काय मॅच आहे, काय मॅच रंगली आहे. प्रेक्षकांना विनंती करतो, 1 चेंडू 1 धाव चेसिंग कंपल्सरी आहे. 1 चेंडू 1 धाव. काय घडतंय, काय बिघडतंय, कुठला संघ जिंकतोय चॅम्पियनशिप, कुठला संघ ठरतोय रनर अपचा संघ. प्रेक्षकांचे हृदयाचे ठोके वाढवणारा हा सामना आपल्याला पाहायला मिळत आहे. 1 चेंडू आणि 1 धाव. आणि प्रल्हादजी म्हात्रे साहेब यांचं देखील स्वागत झालंय, त्यांचं देखील स्वागत करतो. यायचंय. 1 चेंडू 1 धाव. एका चेंडूची आवश्यकता, एका धावेची आवश्यकता. सर्वांनी आपल्या जागेवरती उभे राहून टाळ्यांनी स्वागत करा. दोन्हीही संघांना बेस्ट ऑफ द लक देऊयात. 1 चेंडू 1 धाव. स्ट्राइक वरती आहेत अजय जाधव, गोलंदाजी मार्क वरती आहेत सागर. वाह वाह वाह, काय सामना रंगतोय. कोण जिंकणार चॅम्पियनशिप, कोण ठरणार रनर अप. 1 चेंडू 1 धाव. यावेळी कट केलाय चेंडूला, सामना फिनिश केलाय, मॅच जिंकली आहे. बल्ला है की तलवार है, चीर दे ऐसी धार है असं म्हणावं लागेल अजय जाधव यांच्यासाठी. आरसीसी प्रीमियर लीग सीझन 2 चा चॅम्पियन संघ ठरलाय आरसीसी सुपर किंग्स हा संघ.